सामन्याला सुरुवात होत आहे आणि इथे आपण पाहतोय सलामीची जोड़ी मैदानाच्या आतमध्ये हमारे साथ वेदांत वाकसौरे जुड़ चुके कमेंट्री बॉक्स में। मैच को शुरू करना अंपायर परेश महाजन सर और शकील कुडी सर। ये 4 ओवर का ये मुकाबला है। यहां से दोनों टीम को जीतना जरूरी है। दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे। काय होईल येणाऱ्या 1 ते सव्वा तासामध्ये तुम्हाला नक्कीच रिपोर्ट मिळेल। जो संघ चांगला खेळेल तो नक्कीच जिंकेल। ज्या संघाची फिल्डिंग चांगली होईल तो संघ नक्कीच जिंकेल। ज्या संघाची गोलंदाजी चांगली होईल तो संघ नक्कीच जिंकेल। ज्या संघाची फलंदाजी चांगली होईल तो संघ नक्कीच जिंकेल। तर आपण या मॅचला सुरुवात करत आहोत। हे आपण प्रथमेश पाटील यांना पाहत आहोत। आपण नक्कीच भरपूर दूरवरून या मॅचचा आनंद घेताना प्रथमेश पाटील जे प्रिन्स मूवीचे ऑपरेटर आहेत आणि ते फिरतायत ग्राउंडच्या चारी बाजून। शायद ही प्रथमेश पाटिल ने सोचा होगा कि आज 4 तो 5 गेंदे हम घर पर लेके जाएंगे। वॉलंटियर के रूप में गए हो वहां पर। गणेश याचं पहिला चेंडू पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचं असेल कारण की संध्याकाळची वेळ आहे, थंडगार हवा सुटली आहे। शॉट दरम्यान शॉट फाईन लेग यष्टीरक्षक यष्टी पासून दूर आहे। ऑफ साइडला 3 खेळाडू लावण्यात आलेला आहे जिथे कव्हर पॉइंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते। मिडॉप एक क्षेत्ररक्षक तैनात आहे। ऑन साइडला शॉट थर्डमॅन स्क्वेअर लेग ठीक पंचांच्या बाजूला लॉंग ऑन आणि 1 मिड विकेट। सामन्याला सुरुवात जोरदार टाळ्या। आजच्या दिवसातील चांगल्या सामन्याला आपण पाहतोय कारण की इथून जिंकणं दोघांना आवश्यकता आहे। पहिला चेंडू ऑफ स्टिकवर हलक्या हाताने अपील केली होती गोलंदाजाने, मात्र हा चेंडू आपण पाहतोय सर एस्टेकाच्या हातामध्ये निघून गेला होता। डॉट चेंडूने सुरुवात केली गणेशने, चांगली सुरुवात। गणेश सकाळपासून खूप चांगली गोलंदाजी राहिली गणेश या स्पर्धेमध्ये। गोलंदाज गणेश पुन्हा एकदा राऊंड विकेटने। फलंदाज संदीपने या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली आहे। महत्त्वाच्या मॅच मध्ये देखील त्या प्रकारची फलंदाजी होणं गरजेचं आहे। बुद्धा टीमचा कॅप्टन चेंडूला अडवते मात्र धाव कंप्लीट केली जाते। संदीप आपल्या टीमचं खातं ओपन करताना एक पहिली धाव स्कोरबोर्ड लागली जाते। 1 धाव स्कोरबोर्ड तुम्हाला पाहायला मिळेल। गोलंदाज पुन्हा एकदा गणेश राऊंड विकेटने। समोर बॅटर सज्ज आहे साहिल जाधव। हा चांगला स्ट्रोक आहे, खाली क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे। 1 धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडू आणि क्षेत्ररक्षक चेंडू सीमा पार आपल्याला पाहायला मिळतोय। 2 खेळाडू सीमेच्या बाहेर गेले होते। हे रिप्ले मध्ये पाहू शकता आपण। स्ट्रोक चांगला होता आणि धावा देखील चांगल्या मिळाल्या। 4 धावा मिळाल्या। अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला राहिला। चेंडू आणि फिल्डर देखील सीमेच्या बाहेर गेला होता। 3 बॉल आणि 3 चौका ठोकला साहिल जाधवला संध्याकाळी डाब्यावर पार्टी। यश येवळे यांच्याकडून साहिलसाठी एक सुवर्ण संधी आहे। लागोपाठचे 3 जर चौकार आले तर संध्याकाळी तुम्ही जो धाबा सांगेल तो धाबा। पार्टीच पार्टी। गोलंदाज गणेश अगोदरच बॅट आली होती मात्र ऑफस्टिकच्या बाहेर आहे, वाईटचा इशारा। विकेट कीपर लवेश, आज लवेशने देखील खूप चांगली फलंदाजी केली। 4 षटकार पाहायला मिळाले मागच्या मॅच मध्ये, मात्र रॉय अजूनही फॉर्म मध्ये आले नाही या स्पर्धेमध्ये। मजबूत काठी के फिल्डर अब तक। गणेश कमबॅक करेल का या चेंडूवर? पुन्हा एकदा वाईट, ऑफ स्टिकच्या बाहेर। परेश महाजन सरांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आलेला आहे। नो आर्ग्युमेंट्स प्लीज, अंपायर इज बेस्ट जज। पंचांनी बघितलं ऑफ स्टिकची जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेरून चेंडू गेले। हो
काय निर्णय आहे, अगदी चांगला निर्णय पाहायला मिळाला पंचांच्या माध्यमातून. जबरदस्त टेक्निकल टीम प्रिंस मूवीज, दूध का दूध पानी का पानी करते हुए गणेश राउंड द विकेट. ओ ब्लँक स्विंग, डोळे झापून मारण्याचा प्रयत्न होता. साहिल याचा हा स्ट्रोक. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि धावा आहेत फक्त 7. आता डगआउटनं आवाज येणं सुरू झाले. सतीश वागचोरे याचं येणं बाकी आहे, अनिकेतचं येणं बाकी आहे. गणेश राऊंड द विकेट. महत्वाचा सामना सुरू आहे सध्या. पॉवर प्लेचा षटक आतापर्यंत चांगला टाकलाय गणेशने. तर फलंदाज साहिल याला चांगली फलंदाजी करावी लागेल. हा स्ट्रोक चांगला आहे, गॅपमध्ये केलंय. बुद्धार टीमचा कॅप्टन तिथे आहे सज्ज. एकच धाव आली आहे महत्वाच्या मॅच मध्ये. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू आहे आणि धावा धावफलकावर आपण पाहतोय 8. थंड हवा, हिवाळा सुरू आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज गणेश गोटेकर बी मध्ये नेहमी खेळताना आपण त्याला बघितलंय. मात्र फलंदाज संदीप देखील चांगलाच फॉर्म मध्ये आहे या स्पर्धेमध्ये. ओ शेवटच्या मोमेंटला मला तर पाय जो आहे बाउंड्रीला टच झालेला आहे आणि पंचांनी षटकाराचा इशारा केलेला आहे. चेंडू सीमा पार षटकार रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. हा स्ट्रोक पहा, किती चांगला स्ट्रोक आहे संदीपचं. मात्र तिथे मला वाटतं रत्नराज होता आणि ती झेल पकडली होती अगदी. मात्र पाय जो आहे, जी बाउंड्री आहे त्याला स्पर्श झाला होता आणि पंचाने लगेचच निर्णय घेतला की हा चेंडू सीमा पार षटकार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. आमचे कॅमेरामॅन बिलाल सध्या आरामात टॉस बॉक्स मध्ये. हमारे कैमरामैन भावेश बारसी, साथ ही साथ सूरज भैया और साथ ही साथ बिलाल भैया, 3 हमारे कैमरे ऑपरेटर. चौथे हमारे विवेक गुलवी. गोलंदाजीमध्ये बुद्धार्थ आलाय, टीमचा कॅप्टन आलाय आणि इथून आता चांगली फलंदाजी तुम्हाला करावीच लागेल कारण की चांगला बॅटल पाहायला मिळेल. साहिल आहे खेळपट्टीवर, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 धावा आल्या. संदीपच्या बॅटमधून 7 धावा आल्यात. बुद्धार्थ षटक क्रमांक 2 सुरू केलाय. यानंतर तुम्हाला फलंदाजी देखील करायची लक्षात असू द्या. हवा ठंडी आहे, ठंडी में गर्मी का एहसास दिलाता यह मुकाबला. समय के बारे में ध्यान रखना है दोनों ही टीम के कैप्टन. पहिला चेंडू बुद्धारचं या षटकाचं. हो हो हो, चांगला चेंडू, वाईट यॉर्कर चेंडू, जवळजवळ ऑफ स्ट्रिपच्या बाहेर होता. जोरदार अपील गेली होती बुद्धार्थने. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. कोंबरपाडा एक्सप्रेस बुद्धार्थ वाघमारे काफी मशहूर गेंदबाज है. कोंबरपाड़ा टीम के लिए खेलते हैं हमेशा. अब एपीएल में खेलते हुए शेलार के लिए. आज काफी खुश होंगे शुद्धोधन जाधव, जिस तरह का परफॉर्मेंस रहा टीम का. आज यहां पर लगभग 15 से 20 धाबे हैं. एक धाबा उनका बुक होगा जरूर. बुद्धार्थ वाईट यॉर्करने सुरुवात केली, चांगली गोलंदाजीने सुरुवात केलेली आहे. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला केला स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव इथे घेतला जाईल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट. ओ आता तिसरा धाव मिळेल का? ओव्हर थ्रो झालाय. नाही, संदीपची कंडिशन आम्हालाच माहिती आहे, थोडस इंजर्ड आहे. मात्र तरीही देखील दुसरा धाव घेतलेला आहे. थोडासा दबाव वाढवला बुद्धार्थवर आणि बुद्धार्थने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला.
ते जमलं नाही त्याला. तिसरा धाव मिळाला असता जर संदीपच्या जागेवर दुसरा कोण असता तर. धावा झालेल्या आहेत संदीपच्या बॅटनं 9 आणि साहिलच्या बॅटनं 5 आणि टीमची टोटल आहे ती 17. विकेट अजूनही गमवलेला नाहीये. A1 जोडी चिंबीपाडा टीम संघाच्या माध्यमातून. बुद्धार्थ वाघमारे गोलंदाज बिनार गावाकडून गोलंदाजी करताना आपण पाहतोय. लॉंग रनअप वेगवान गतीचा हा गोलंदाज. कोंबडपाडा एक्सप्रेस पुढील चेंडू टाकताना फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. आता रनआउटची पुन्हा संधी आहे. फक्त आणि फक्तच एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. धाव संख्या 18 धावा. येणाऱ्या फलंदाजीमध्ये सतीश वाकचौरेचं येणं बाकी आहे आणि केचं येणं बाकी आहे. असे चांगले चांगले खेळाडू येणं बाकी आहेत. खामोश बल्ला चलता हुआ साहिल का टीम के ओनर है. आने वाले बल्लेबाजों को मौका देना जरूरी है लेकिन क्षमता है उनके पास. लंबे स्ट्रोक खेल सकते हैं अपनी टीम के लिए. बुद्धार्थ वाघमारे अगली गेंद लेकर फिर से एक बार मुड़ते हुए पटकी भी गेंद सामने की ओर तान दिया आसमान में. गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए साई का बल्ला चलता हुआ आग उगलता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 24 रन 24 पीछे. यश एवले इनकी ओर से. उनका मन है तो फिर वो लगा भी सकते हैं. 2 6 लगा डाले तो लाइव झिंगा लाला 1000 कैश प्राइज. फिर से एक बार बढ़िया गेंद कमबैक करते हुए गेंदबाज. खूबसूरत गेंद थी और डॉट गेंद. आखिरी गेंद बची इस दूसरे ओवर की. बुद्धार्थ बुद्धार्थ फिर से एक बार अच्छी गेंद खेल दिया. गेंद को स्क्वायर लेग क्षेत्र में डीप से फील्डर गेंद के ऊपर एक रन पूरा किया. दूसरा रन लेना चाहते वहां पर आसानी के साथ पूरा करते हुए बल्लेबाज साहिल. तो इसी के साथ दौर की समाप्ति. रन संख्या 26 रन. बिना विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई A1 जोड़ी चिंबीपाड़ा. बंटी गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 3 टाकण्याकरिता या आमचं कॉमेंट्री बॉक्स इथे दाखवला जात आहे. जिथे आमचे ऑपरेटर विवेक गुलवी, प्रथमेश पाटील आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर मुकादम आणि माझ्या बाजूला दोन्ही संघाचे ट्वेल्समॅन बसलेले आहेत. आणि मागच्या बाजूने वेदांत वागचौरे, बिट्टू, आमचा वायरमॅन प्रिन्स आणि शंकर पाटील यांना दाखवला जात आहे. बंटी बंटी को मोर्चे पर लगाया गया वहां पर तीसरे ओवर के लिए. यहाँ से अब अच्छी बल्लेबाजी करनी होगी संदीप को. अब तक संदीप के बल्ले से हमारे एक्सपर्ट स्कोरर कह रहे 10 रन आए अब तक और साथ दे रहे साहिल ने अब तक 13 रन बनाए अपनी टीम के लिए. अच्छी गेंद वाइड यॉर्कर से शुरुआत करते हुए गेंदबाज बंटी. काफी रफ्तार भरी गेंद थी ये.
आने वाले बल्लेबाजों में सतीश वाकसेवरे का आना बाकी है। क्या बल्लेबाजी मिलेंगी सतीश को इस मैच में? बंटी की अगली गेंद, फिर से एक बार घूमती हुई गेंदबाजी, घूमते हुए बल्लेबाज संदीप। क्या गेंदबाजी हो रही बंटी की। से एक बार सामने की ओर खेला है, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। खूबसूरत स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ आप संदीप के, स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन। आने वाले 9 गेंदें बची है, यहां से लगभग आपको 15 प्लस रन बनाने जरूरी है। बंटी 2 अच्छी गेंदें और एक खराब गेंद कर बैठे वहां पर। हमारे कैमरामैन भावेश बारसी चाय के साथ, इससे पहले उन्होंने रेडबुल लिया, अब चाय के साथ वो बैठे। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, मिड विकेट क्षेत्र में डीप में फील्डर मौजूद है, वहां पर एक रन पूरा किया, दूसरा लेने की कोशिश, रन आउट का खतरा, वहां पर आउट नहीं कर रहे वहां पर लवेश। महंगा पड़ सकते लेकिन आउट अब किया गया वहां पर लवेश। लवेश को मालूम है यहां से आउट नहीं होते तो फिर वो लंबे सिक्स भी लगा सकते। अब नए बल्लेबाज हिटमैन ऑफ साउंदे सतीश वाकसेवरे मैदान में आते हुए। बचे हुए 2 गेंदों में कितने रन बनाएंगे अपने टीम के लिए? नए बल्लेबाज सतीश, जिस टूर्नामेंट के फोकस मैन, साथ ही साथ निमेश शेलार, साथ ही साथ विजय चंदने, यश जाधव, पूरी ऑर्गेनाइज कमेटी। स्कोर 31 रन 31। आखिरी 2 गेंदें बची इस ओवर की। दोस्तों कल देखना मत भूलिए, ठीक 8:30 बजे रिपोर्ट करना है। टीम स्वरा स्पोर्ट पारिवली और गोल्डन स्पोर्ट टिटवाला और रावण स्पोर्ट और भीम वॉरियर्स कल के दिन में। उसके बाद फिर गोल्डन स्पोर्ट और रावण स्पोर्ट, फिर एक बार बड़ा मुकाबला स्वरा स्पोर्ट और भीम वॉरियर्स। अच्छी टीमें कल के दिन में। सतीश वाकसेवरे नए बल्लेबाज आ चुके मैदान पर। अब 31 रन बन चुके। बंटी ने अब तक अच्छी गेंदबाजी की है। अगली गेंद आते ही सामने की ओर खेला है, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग, गणेश थे वहां पर, एक ही रन बन पाया इस गेंद के ऊपर। सतीश का खाता खुलता हुआ। कुल टीम का स्कोर है अब 32 रन, 1 विकेट के नुकसान पर। हमारे दोस्त सुभाष धुमाल एंजॉय करते हुए और अल्पेश गायकवाड़ हमारे एक्सपर्ट स्कोरर इस टूर्नामेंट को बेस्ट ऑफ लक कहा है उन्होंने। आपका हार्दिक स्वागत है। अल्पेश गायकवाड़ पुराने जमाने के हीरो लग रहे हैं। ये देखिए फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। बेहतरीन 6 साहिल के बल्ले से, ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए साहिल। तीन ओव्हर की समाप्ती पर 38 रन बने। 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत। येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे। या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा बनतील हे पाहणं गरजेचं आहे। तर स्ट्राइक सतीश वाकचौरेकडे आहे। टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे। तर टीम मीटिंग न घेता शतरक्षण त्वरित लावून घ्यायचे आपण। भावेनाडचे शंकर पाटील इथे उपस्थित आहेत। त्यांच्या माध्यमातून सतीश वाकचौरेसाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 555 रुपये आहेत। पाहूया रोख रक्कम पटकवतील की धावा चांगल्या सेट होतील टार्गेटवर। संध्याकाळ रंगीन बनवण्याकरिता संपूर्ण व्यासपीठ खचाखच भरलेला हा व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतोय। व्यासपीठावर विराजमान आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक निमित्तार थोडीशी चर्चा करताना पाहुण्यांसोबत चर्चा होणं फार महत्त्वाचं आहे, कारण की खर्च देखील मजबूत झालेला आहे या स्पर्धेला। कारण की 2 नव्हे तर 3 महिन्यापासून या स्पर्धेला तयारी केलेली आहे।
मग तो ऑक्शन सोला असो, त्या ऑक्शन सोल्यामध्ये सर्व खेळाडूंना जेवण असू द्या, मग टी शर्ट अँड ट्रॅक, त्यानंतर चांगला ग्राउंड बुकिंग करणं, चांगल्या ट्रॉफीज बुकिंग करणं आणि त्यानंतरची ही स्पर्धा ठेवणं आणि त्याहून चांगलं इंटरनॅशनल प्रमाणे असलेला लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीजचं बुकिंग असणं या स्पर्धेमध्ये एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांची इथे आमच्यापर्यंत जॉईंट आहेत ते आमच्यासोबत आणि त्याचबरोबर संपूर्ण खेळाडू इथे उपस्थित आहेत. एवढं काम बघणं अवघड आहे मित्रांनो आणि हे करून दाखवलं ते म्हणजेच निमेश शेलार, सतीश वागचौरे, विजय चंदने, बंधू, त्याचबरोबर यश जाधव असे अनेक जे आहेत त्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे या स्पर्धेला. आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाज यश गायकवाड, एक यंग स्टार गोलंदाज समोर, हार्ड हिटर, हिटमॅन ऑफ सावंदे सतीश वागचौरे. चांगला स्ट्रोक आहे, एक सिंगल धाव मिळाली आहे. काऊ कॉर्नरला चेंडूला फील्ड केलाय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आलाय, रनआउटची संधी आहे, सुरक्षित पोहोचला गेला इथे साहिल. बाल बाल बचे हम यही कह सकते अब. 39 धावा धावफलकावर येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये किती धावा बनतील हे पाहणं गरजेचं आहे. लवेश इथून विचार करत असेल की 10च्या आतमध्ये थांबवणं गरजेचं आहे, मात्र इथं साहिल टीमचा ओनर आहे, साहिलला माहित आहे 40+ न्यायचे आहेत धावा. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न, ब्लँक स्विंग, अगोदरच बॅट फिरली होती, डॉट चेंडू, दबाव इथे पाहायला मिळतोय. A1 जोडी चिंबीपाडा टीम संघावर. हॅट्रिक साठी तब्बल रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. अजय जाधव यांच्यासाठी अजय जाधव यांनी हे पारितोषिक लावलेलं आहे गोलंदाजीसाठी. विकेटच्या हॅट्रिकसाठी यशसाठी एक सुवर्ण संधी आहे. किती चेंडू बाकी आहेत या षटकातील? 3. आता 3 चेंडू जर फेस केले सतीश याने तर कदाचित धावा बनतील, कारण की पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आलेल्या आहेत. यश गायकवाड यंगस्टार समोर आहे. ओहो, सतीश वागचौरे याच्या बॅट मधून निघणारा हा षटकार. सेहेचाळीस धावा झालेल्या धावफलकावर 46. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सतीशने आतापर्यंत एक षटकार लगवलेला आहे आणि 8 धावा खेळत आहे 3 चेंडूमध्ये. मागच्या वर्षी देखील प्रिन्स मूवीज या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट होता. यावर्षी देखील प्रिन्स मूवीज या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नंबर 1 कॅमेरा वर्क प्रिन्स मूवीज, मग तो टेम्पियल असो, मग कोणताही कार्यक्रम असू द्या, फक्त आणि फक्त प्रिन्स मूवीज तुम्हाला पाहायला मिळेल. यश गायकवाड समोर सतीश वागचौरे. अजून एक आपण पाहतो खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? सतीश वागचौरे इथे धाव देखील एकच मिळेल, विकेट मिळणार नाहीये, कारण की स्ट्राईक सोडली नव्हती, तर विकेट मिळणार नाहीये, फक्त एकच धाव मिळेल. साहिलला स्ट्राईक आहे. धाव संख्या 47 धावा. अजून 2 धावा जोडल्या तर 50 धावांचा टार्गेट होऊ शकतो. एखादा मोठा फटका आला तर 50+ होऊ शकतात. गोलंदाजी करताना गोलंदाज यश गायकवाड, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यश गायकवाड आतापर्यंत चांगला षटक टाकले, फक्त 9 धावा खर्च केलेले आहेत. टाळ्यांचा प्रतिसाद मिळताना आपल्या गोलंदाजाला. राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर बॅटर सज्ज आहे. शेवटचा चेंडू, कडक स्ट्रोक, चाललाय सरळ षटकाच्या
कॉल आहे वैभव भाऊ पाटील यांचं. तर धावा झालेल्या आहेत 47 आणि 48 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 12ची सरासरी गाठाची प्रति षटकामागे. एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजे आपण खऱ्या अर्थाने सकाळपासून खूप चांगले संगीत वाजवत आहेत. आपल्याला संधी देतो की आपण एक संगीत चांगला पेश करावा. आमची आजी म्हणायची हा गाणं मला ऐकायचं आहे. हा गाणं नक्कीच आपल्या डीजेच्या माध्यमातून. तर मित्रांनो लक्ष जो ठेवण्यात आलेला आहे 48 धावांचं. चला मॅच ऑन करायची आहे. सर्वांना संधी देणं गरजेचं आहे. पहा खेळाची वय असतो आणि मामा 50+ आहेत तरी देखील ते खेळण्याकरिता पूर्ण तयारीमध्ये आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवर लवेश आणि आपण पाहतोय बुद्धार्थ दोन खेळाडू आलेले आहेत खेळपट्टीवर आणि गोलंदाज जीवन साळवी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. स्ट्राईकवर बुद्धार्थ. वाघमारे कोंबडपाडाचा हा खेळाडू. डाकिवलीचा हा खेळाडू आपण पाहतो लवेश नो स्ट्राईकला आणि सूरज साळवी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. जीवन साळवी सॉरी जीवन मॅच ऑन करायचे मित्रा कारण की जास्त वेळ घेत आहे आपण. गोलंदाज सुरुवात होताना आपण पाहतोय पहिल्या षटकाला पॉवर प्लेचा षटक आहे. दोन्ही संघासाठी फार महत्वाचं आहे. 12 बनवायचे प्रति षटका मागे. बुद्धार्थ स्ट्राईकवर पहिला चेंडू चांगला स्ट्रोक आहे सरळ आत्तामध्ये झेल सुटली जाते. झेल कोणाची सोडली आहे तर बुद्धार्थ वाघमारे या कॅप्टनची. हा मोका जो आहे ना पुन्हा येणार नाहीये. लबेश
मागच्या मॅच मध्ये 4 ठोकल्यात आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. पाहूया 48 धावामध्ये किती धावा येतील. लवेशच्या माध्यमातून लवेश याचा हा स्ट्रोक फसला गेलाय. मागच्या चेंडूवर नव्हे तर या चेंडूवर लवेशचा विकेट. क्या बात आहे, काय सेलिब्रेशन पाहायला मिळाला. लवेश याच्या विकेट नंतर पूर्णपणे निराश पावलाने डगामध्ये परतताना लवेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार येतोय क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये. लवेश नक्कीच आऊट झाल्यानंतर निराश पावलाने डगामध्ये परतीचा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो, तुम्ही जो सामना पाहतायत आजच्या दिवसातील शेवटचा आहे. एका बाजूला A1 जोडी चिंबीपाडा आणि दुसऱ्या बाजूला विराट स्पोर्ट्स शेलार उमेशजी सोनवणे फॅम टीम आणि दुसऱ्या बाजूला साहिल जाधव फॅम टीम आपण पाहतोय. जीवन साळवी आल्या आल्या आपण पाहतोय ऑन साईडला पाठवलंय चेंडूला. शतरक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे. थ्रो देखील थोडस वाईट आले मात्र खूप चांगला आहे. एक सिंगल धाव कंप्लीट करताना फलंदाज तुषार. धाव फलक 2, 1 विकेट लवेश पटकवल्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज जीवन साळवी एक चांगल्या स्थितीमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा टीमचं कॅप्टन बुद्धार्थ स्ट्राईकवर. फार महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. करो या मरो का हा सामना या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर हा सामना दोन्ही संघांना जिंकणं फार महत्वाचं आहे. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरती केल्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेल ड्रॉप आणि चेंडू चालला सीमा. ओ मला वाटतं तिथे दुखापत झालेली आहे, तर सो प्लीज त्या गोष्टीकडे देखील लक्ष द्यायचंय. पाणी घेऊन जायचंय. आमचे कॅमेरामॅन सूरज तिथे आहेत. पंच यस 3 धावा पळून काढलेल्या आहेत. एकदा यॉर्कर चेंडू सिंगल धाव गलीमध्ये चेंडूला उचलला जात आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली साळवी याच्या माध्यमातून. जीवन साळवी धावसंख्या 6. जी गोलंदाजी पाहिजे होती ना ती गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सतीश वाकचौरेचं षटक टाकणं बाकी आहे. अनेक गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे दोन्ही संघामध्ये, मात्र हा चेंडू फार महत्वाचा आहे. शेवटच्या चेंडूला आऊट त्याचा जोरदार अपील केलाय. इम्पॅक्ट स्टंप थोडंसं एस्टनच्या वरतून जाणारा चेंडू होता. पंचांनी बघितला आणि लेग बायचा हा इशारा करताना पंच परेश महाजन सर. तर षटक कंप्लीट. पहिला पॉवर प्लेचा षटक समाप्त झालेला आहे. धावफलकावर 7 धावा. 7 कोणाचा कोणाला मिळेल हे पाहणं गरजेचं आहे. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि विजयासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. मैच में अभी भी कुछ बाकी है. उद्या ठीक सकाळी 8 वाजता रिपोर्ट करायचं. 8:30ला आम्ही टॉस करू. 9:15 वाजता मॅच सुरू करू. सोरा स्पोर्ट पारिवली, गोल्डन स्पोर्ट टिटवाला. टिटवाल्याची टीम आहे तर टिटवाला करंदो. आपण लवकर या उद्या, कारण की लवकर मॅच सुरू करणार आहोत. त्याचबरोबर रावण स्पोर्ट आणि भीम वॉरियर्स आणि त्यानंतर गोल्डन स्पोर्ट, रावण स्पोर्ट, सोरा स्पोर्ट आणि भीम वॉरियर्स. उद्या सर्व टीमने वेळेवर पोहोचायचं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसरं षटक टाकण्याकरिता गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये इथे पाहायला मिळतोय.
भागेश गोलंदाज आलेला आहे षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरिता. अंबादास शेठ उद्योगपती इथे उपस्थित झालेले आहेत. अंबादास गड्डम आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरिता आपण पाहतोय भागेश पूर्ण तयारीमध्ये. गोलंदाज सज्ज. बिनार गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करताना भागेश. समोर बॅटर बुद्धार्थ वाघमारे. फार अपेक्षा टीमचे कॅप्टन. पहिला चेंडू वाईटनं सुरुवात केली भागेशने. धावसंख्या 8. समोरची लाईट ऑफ करायची आहे. स्टेजवर जी लाईट ऑन आहे तिला बंद करायची आहे. गोलंदाज भागेश. वाईटने सुरुवात केली भागेशने. मात्र हा चेंडू चांगला आहे. स्वतःला यॉर्क करून घेतला होता. बॅटची एज घेतली होती. चेंडू शॉर्ट थर्मॅनला फील्ड केली जाते. धावसंख्या 9. 48 धावांचा हा टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओ द विकेटने भागेश. पुन्हा एकदा समोर खेळलाय चेंडूला. गॅप फार मोठा आहे. क्लासिकल ड्राईव्ह क्रिकेटमध्ये सेफ फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमापार चौकार. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. मात्र शतरक्षक आहे. फलंदाज बाद. विकेट मिळालेला आहे इथे भागेशला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले रत्नराज. बॅट फ्रॉम खोनी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भागेश. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. हा चेंडू आपण पाहतोय जबल जर वाईट सोडला असता तर वाईट मिळाला असता. मात्र एक धाव मिळाली आहे. धावसंख्या 14 धावा. क्या बात आहे. रत्नराजचे वडील इथे उपस्थित आहेत सतीश भोईर यांच्या माध्यमातून. रत्नराज यांनी हा सामना जर जिंकला तर 1 तोला चैन. क्या बात आहे. पप्पा आहेत. एक काय 50 तोला भी देऊ शकतात आपल्या मुलाला. समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. षटकार. रत्नराजवर मागच्या वर्षी देखील भरपूर प्रेम पाहायला मिळालं.
पुन्हा एकदा गोलंदाज बागेश, महागडं षटक, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, शतरक्षक आहे त्याला बीट करून जाणारा चेंडू सीमा रेखा पार, चौकार. 24 झालेले आहेत, अजून 24 बाकी आहेत. 24च बाकी आहेत 12 चेंडू मध्ये. 24चा हा खेळ बाकी आहे. तोपर्यंत ऐकूया डीजे स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरवल पाणी मैदानात मध्ये घेतला जात आहे. कम ऑन डीजे. ठीक आहे, थँक्यू डीजे. आपण तोपर्यंत आमचे बॅनर्स जे आहेत आपल्या टीव्ही मॉनिटर दाखवत आहेत आमचे कॅमेरामॅन, आमचे ऑपरेटर. मित्रांनो, A1 जोडी चिंबीपाडा टीम सध्या खेळत आहे. आयुष येवले आणि त्याचबरोबर दिलीप दादा जाधव लोणारगावचे, त्यांचा भीम वॉरियर्स टीम उद्या पाहायला मिळेल. सिद्धोधन अशोक जाधव, ग्रामपंचायत सदस्य डोले, अशोक दादा 11 टीम आपल्याला पाहायला मिळाली. उमेश अनंता सोनवणे. डीजे जेव्हा सांगितलं तेव्हा नाही वाजवलं. थँक्यू. गौतमजी उबाळे यांचा हा फायटर आर्या फायटर्स टीम आपण बघितली आजच्या दिवसामध्ये. उद्या गोल्डन स्पोर्ट टिटवाला बघणार आहोत मित्रांनो. वैभव अशोक भोईर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये रावण स्पोर्ट भरत दामोदर जाधव यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. संस्थापक अध्यक्ष रावण ग्रुप महाराष्ट्र. त्यानंतर सतीश प्रकाश जाधव आणि आयुष दिलीप केदार स्वरा स्पोर्ट उद्या आपण बघणार आहोत. आज सतीश जाधव यांचा वाढदिवस आहे, तर नक्कीच वाढदिवसात त्यांना लाख लाख शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज सतीश वागचौरे, फार महत्वाचा षटक आहे. या षटकामध्ये किती धावा थांबवता येतील हे पाहणं गरजेचं आहे. रत्नराज सकाळपासून खूप चांगला परफॉर्मन्स राहिले या स्पर्धेमध्ये रत्नराजचं. महत्वाच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ आपसमध्ये भिडताना आपल्याला पाहायला मिळते. करो या मरो की स्थिती आहे दोन्ही संघांसाठी. आज सामना त्यांना जिंकायचाच आहे. सतीशचं पहिलं चेंडू राऊंड विकेटने, हा लेग कटर आहे, फसवा चेंडू टाकला गेलाय. मला वाटतं इजा झाली आहे. नक्कीच पाणी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. या आपण पाहू शकता आपण टीव्ही मॉनिटरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024चा कटआउट दाखवला जात आहे. शुभेच्छुक बॅनर तुम्हाला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. सतीश वागचौरे यांनी व्हाईट डॉटने सुरुवात केली आहे. समीकरण पहा मित्रांनो, पहिल्या 12 चेंडूमध्ये 24 धावा आल्या होत्या. आता 12 चेंडूमध्ये 24 धावा पाहिजे होत्या. त्यामध्ये एक चेंडू डॉट केलं सतीश वागचौरेने. मला वाटतं क्रॅम आलेला आहे रत्नराजाच्या पायाला. जर अनफिट असेल तर मैदानाच्या बाहेर येऊ शकता, कारण दुसरा खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या आपण. पहा पंच, आपण गोकुळदास पाटील सर थोडंसं फलंदाजाला विचारायचं आहे. बाकीच्याने बाजूला व्हायचंय, फक्त अंपायर फलंदाजी बोलणार आहे तिथे. चला, काय आतमध्ये आम्हाला कळेल का अनफिट आहे की फिट आहे. रत्नराज, आपण फिट असेल तर हात वरती करायचे. चला, दुसरा बॅट्समन पाठवून द्यायचा, दुसरा बॅटर पाठवून द्यायचा. चला, दुसरा बॅटर मैदानाच्या मध्ये जाऊ द्या आणि रत्नराजला बाहेर घेऊन यायचे. सर, न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये पाठवायचं. जास्त टाइम घेऊ नका आपण. वेळ हळूहळू समाप्तीच्या मार्गावर आली आहे, कारण की घड्याळामध्ये 5:25 झालेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक मैदानाच्या आतमध्ये गेलाय.
पायाला क्रॅम आला होता रत्नराज भोईर याच्या. नक्कीच आपण पाहता मित्रांनो रत्नराज बाहेर येत आहे. चांगला संकेत नाहीये संघाला, कारण की रत्नराज भोईर एक चांगला फिनिशर आहे. हा सामना फिनिश करू शकले असते ते, आता पायाला क्रॅम आला होता. तो मैदानाच्या बाहेर हळूहळू येतोय. तर आपण आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळत आहोत. तिथे नवीन ऋतिक मैदानाच्या आतमध्ये गेलाय. सतीश वाकचौरे एक चांगली सुरुवात डॉट चेंडूने केली आपल्या संघाला. या वर्षी सतीश वाकचौरे आपल्या टीमला क्वालिफाय करून देईल का आजच्या दिवसातून, पाहूया आपण. आज की शाम किस ओनर के नाम, किस टीम के कैप्टन के नाम, या आपण पाहणार आहोत. ऋतिक सज्ज होत आहे खेळण्यासाठी. गोलंदाज सतीश वाकचौरे. डावखुरी आताचा फलंदाज खेळपट्टीवर सज्ज होते सतीश वाकचौरे. याचा पुढचा चेंडू अलकासा लेग ब्रेक, लेग कटर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू टाकला जात आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळत आहे. सतीश वाकचौरे स्पेशलिस्ट ही चेंडू आपल्याला पाहायला मिळते. फिरकी गोलंदाजी, फिरकीचा जादूगर असं म्हटलं जात आहे. हिटमॅन ऑफ सावंदे. बॅटिंग मध्ये तर आपल्या संघासाठी एक षटकार पाहायला मिळाला त्याच्या बॅटनं. 9 धावा बनवल्या आपल्या संघासाठी सतीशने. आता मात्र गोलंदाजी चांगली टाकताना पुन्हा एकदा लेग ब्रेक, आऊट. त्याचा जोरदार अपील झाला होता. अजून एक डॉट चेंडू. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी 3 चेंडू डॉट. 0-0-0. बॅटवर चेंडू येईल का. 9 चेंडू मध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होत आहे सतीश. समोर बॅटर ऋतिक. स्विच खेळण्याचा प्रयत्न आता कुठेतरी बॅटवर लागला. रनाची संधी आहे. फलंदाज बाद. ऋतिक इज अ बॅक टू डग आउट. बड़ी मछली जाल में फंसी भी ऋतिक का विकेट मिला. धाव संख्या 24 आहे आणि अजूनही 8 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. सतीशचे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. मात्र मी इथून एकच सांगून जाईल विराट स्पोर्ट्स शेलार संघाला की इथून एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक दूरवर चेंडूला अडवते तोपर्यंत एक धाव कंप्लीट. धाव संख्या 25. 7 चेंडू 23 धावा. रॉय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मजबूत काठी घे बल्लेबाज सतीश वाकचौरे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्यात मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. साहिल चेंडूला फेड करतोय. फक्त आणि फक्त एक धाव. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. षटक जर आवडला असं सतीशचं जोरदार टाळ्या होऊन जातं सतीशसाठी. गुड बॉलिंग. एवढं सोपं नाहीये. जेव्हा करो या मरोच्या स्थितीमध्ये दोन्ही संघांना जेव्हा सामना जिंकायचा असतो तेव्हा अशा प्रकारचं षटक टाकणं एक चांगल्या खेळाडूकडून शिकणं गरजेचं आहे. तो सतीशने खेळ दाखवलेला आहे. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 22 रन. फिल्डिंग लावून घ्यायची सतीश.
बॉलर नेम्स. नयन. नीरज की धीरज. नीरज. काही हरकत नाहीये. नीरज याच्या हातामध्ये. अभी जो भी करना है नीरज को करना है. बचे हुए 22 रनों को बचाना है और यहां से मैं कहूंगा रॉय को यहां से 22 रन बनाने हैं आपको. संगम पाड्याचा हा गोलंदाज नीरज. राईट आर्म ओ द विकेट. पहिला चेंडू मिस टाइम आहे. समोरच्या एंडला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. सतीश वाकचौरे चेंडूला फील्ड करतोय. एक धाव कंप्लीट. धाव संख्या झालेली आहे धावफलकावर 27. 5 चेंडू 21 धावा. 2 मोठे फटके मॅच गरम करू शकतो. बुद्धार्थ वाघमारे. नाम में वाघ है लेकिन शेरों जैसी बल्लेबाजी करनी होगी. हो वाईट. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफस्टिकच्या बाहेर आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धाव संख्या 28. मनीष पाटील युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी सतीशला शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या माहिती करता सध्या तरी ऑलीज आहे. मिस टाइम. चेंडू हवेमध्ये. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरा धाव भेटेल का. थ्रो चांगला आला होता मात्र विकेट कीपर याने कलेक्ट केला नाहीये. धाव संख्या 30. आता विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. असं वाटतं की सतीश वाकचौरेची जी टीम आहे A1 जोडी चिंबीपाडा यांना संध्याकाळी मला तरी वाटतं कोणत्या तरी क्लिनिकमध्ये घेऊन जावं लागेल. एक क्षेत्ररक्षक बाउंड्री टच झाला होता. मामा थोडेसे अनफिट आहेत. विकेट किपरला आता जस्ट इजा झाली आहे. पहा पुन्हा एकदा झेल सोडली गेली आहे. 3 चेंडू 18. 3 में 3 ठोकने होंगे. अब आज की शाम किस टीम के नाम आने वाले 2 गेंदों में पता चलेंगी. विराट स्पोर्ट्स शेलार या A1 जोड़ी चिंबीपाड़ा. आने वाली यही गेंद पर सब साबित हो सकता है कि कौन सी टीम कल के दिन खेलेगी, परसों के दिन खेलेगी. नीरज बेहतरीन गेंदबाजी करते हुए अगली गेंद लेकर बुद्धार्थ को उछाल दिया. गेंद को भेज दिया तारामंडल में 6 रनों के लिए. 12 अजूनही पाहिजे. चला चेंडू फेकायचा मैदानाच्या मध्ये. 2 में 2 ओवर ठोकने होंगे तब जाकर आप मेगा फाइनल के दिन खेल सकते हो. नीरज क्या निराश करेंगे अपने टीम को या खुश करेंगे. बुद्धा टीम के कैप्टन क्या टीम को खुश करेंगे या फाइनल में खिलाएंगे अपने टीम को. आने वाली ये गेंद काफी महत्वपूर्ण है दोनों टीम के लिए. काफी बड़ा संघर्ष चलता हुआ. संघर्ष में दोनों टीम अब खड़ी हो चुकी है. बेहतरीन परफॉर्मेंस देते हुए अपने टीम के लिए टीम के कैप्टन बुद्धार्थ अब तक 2 सिक्स जड़े और 1 चौकार जड़ा है उन्होंने. लगभग अपने टीम के लिए अब यहां से 2 में 2 ठोकने होंगे. फील्डिंग लगाने आपको संदीप प्लीज समय के बारे में ध्यान रखना है आपको.
महत्वाचा चेंडू या षटकातील. गोलंदाज नीरज राईट आर्म ओव्हर द विकेट, बुद्धार केल्यासाठी सज्ज आहे. ओ दांडी गोल, विकेट बुद्धार, बैक टू डगआउट. अब लगभग इस मैच को पकड़ लिया है A1 जोड़ी चिंबीपाड़ा टीम ने और क्वालिफाई की और अब बढ़ते हुए A1 जोड़ी. एक गेंद बची है और 12 रन बचे और बल्लेबाज जा रहे नए 12 मैन भी भाग गए. 12वा खेळाडू खालती उतरलेला आहे. विराट स्पोर्ट शेलार टीम स्ट्रबल नाव. गोलंदाज एक चेंडू टाकायचा आहे नीरजला या षटकातील. लगभग मिशन इम्पॉसिबल झालेला आहे तो म्हणजे विराट स्पोर्ट शेला टीम संघासाठी. एक पाऊल दूर आहे विजयापासून A1 जोडी चिंबीपाडा. नीरज शेवटचा चेंडू देखील डॉट. अशा प्रकारे हा सामना इथे जिंकला A1 जोडी चिंबीपाडा टीम संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीमचे साहिल अँड कॅप्टन सतीश वाघचौरे, संदीप अँड ऑल टीम. हार्ड लक विराट स्पोर्ट्स शेलार, हार्ड लक उमेश सोनवणे. मित्रांनो मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. खेळाडूचं नाव इथे नक्कीच बघतायत आमचे एक्सपर्ट स्कोरर. साहिलने 20 धावा बनवल्या आपल्या संघासाठी, ठरलं मॅन ऑफ द मॅच.